नाव आपलं? दत्तुला अनुवाग परसूल. या रस्त्याने कधीपासून येणं जाणं करता? बऱ्याच दिवसापासून कायमचंच येणं जाणं आहे. दिवसातून 2-2 चक्र होत्या. खूप खड्डे पडले, गाडी चालत नाही, रात्रीच्या गाड्या पडात्या, त्रास होतो. आणि खड्डे जास्त पडल्यामुळं गाडी आपट धोपट होती, कमराचा त्रास होतो. आणि गाड्या रात्रीच्या पडात्या, आडव्या तिडव्या खड्डा टाळाय करता मोठ्याल्या गाड्या अंगून त्या अंग जात्या. त्याच्यामुळं मोटरसायकलीला फार त्रास होतो आणि गुडघे एवढे खड्डे पडले. नाव आपलं? आदित्य जाधव. कुठले? जोपूरचे. बरं, तुम्ही या रस्त्याने कधीपासून येणं जाणं करता? कायमचं आहे हा रोड. काय काय खड्ड्याचं वाटतं? काय वाटतं रस्त्याचं काय अवस्था? रस्ता झाल्यापासून 1 वर्षातच सगळे खड्डे बिड्डे हां तयार झाले. मग मोठे खड्डे, गाडी हां हेलपट्टी 100च्या स्पीडवरून 20च्या स्पीडवर गाडी आणायला लागते. आणि काम आत्ताच झालं या रोडचं. तरी अवस्था कधी झालं तरी? 2-3 वर्ष झालं तेव्हा काम झालं. या रस्त्यांमुळं माणसांचे आजार, म्हणजे 2 व्हीलरवर जे प्रवास करतात रात्रीचे किंवा काय, त्यांचे आजार खूप वाढलेत. छोट्या मोठ्या अपघात होतात. कुठले आपण? देवरगाव. काय नाव? नवनाथ गोविंद शिंदे, स्वराज्य संघटना शाखा अध्यक्ष. बरं, तुम्ही या रस्त्याने कधीपासून येणं जाणं करता? आमचं 25 ते 30 वर्षापासून येणं जाणं आहे. या रस्त्याची काय अवस्था आहे, काय सांगाल? पूर्ण बिकट अवस्था आहे. बिकट अवस्था अशी का देवरगाव पासून तर चांदोडपर्यंत कमीत कमी 18 किलोमीटरचा हा रनिंग आहे रस्ता. रस्ता असून पण डायरेक्ट इतका, म्हणजे फक्त फॉरेस्ट मध्येच प्रॉब्लेम आहे. बाकीचं पूर्णपणे रस्ता झाला आहे, होतं नाही, पूर्ण काहीच होत नाही. तर यांच्यावर तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे आम्ही याच्या अगोदर पण.